महाराष्ट्रातील तमाम जागरूक पालकांना आणि सोबतच जी पण स्कॉलर विद्यार्थी आहेत अशा सगळ्यांना नमस्कार। आज आपण एका नव्या व्हिडिओमध्ये जात आहोत, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून जवाहर नवोदय विद्यालयाचे फॉर्म आले का याबद्दल आज जाणून घेणार आहोत। जनरली जर आपण मागच्या काही वर्षांचा ट्रेंड बघितला तर आतापर्यंत ऍड यायला पाहिजे होती, डेट यायला पाहिजे होती, फॉर्म भरायला सुरुवात व्हायला पाहिजे होती। मग ते अजून का नाही झालंय किंवा काय याबद्दल सगळी माहिती मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म आलेत का, आले नाही तर का नाही आले आणि त्यांना फॉर्म कधी येऊ शकतात, याच्या टेंटेटिव्ह डेट काय असू शकतात ते आता आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा अर्ज जो आहे, काही विद्यार्थ्यांचे आपल्याला प्रश्न वगैरे आले होते की पालकांचे सुद्धा की याला काही फीस असते का, नवोदयचा फॉर्म भरायचा आहे किती फीस लागते वगैरे वगैरे बऱ्याच काही गोष्टी, फॉर्म कधी येतात, एक्झामचा सिलेबस काय असतो, या सगळ्या प्रश्नांना आपण आजच्या पार्टमध्ये समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिली गोष्ट, बरेचसे फॉर्म आपण अप्लाय करताना बघितलं असेल, फॉर्म भरत असताना स्कॉलरशिपची एक्झाम असेल, अजून कोणत्या एक्झाम्स असतील, हे फॉर्म भरत असताना त्याला फीस काही ना काहीतरी लागते। मित्रांनो, नवोदय ही परीक्षा 6वी आणि 9वी या दोन वर्गांच्या ऍडमिशनसाठी एक्झाम असते। म्हणजे 5वीतला विद्यार्थी किंवा 8वीतला विद्यार्थी या एक्झाम देऊ शकतो आणि या एक्झाम पूर्णतः फ्री असतात। 0 रुपये फीस असते, याला फॉर्म फीस अप्लाय करण्यासाठी फीस नसते। NVS नवोदय विद्यालय समिती असं गुगलला सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट येते त्याच वेबसाईटवरती तुम्हाला याचा डिटेल जे आहे ते आपल्याला बघायला भेटेल, कधी फॉर्म येत आहेत किंवा काय। सध्या जर आपण बघितलं तर नवोदय विद्यालय समिती ह्या अधिकृत वेबसाईट, दिस वेबसाईट इज अंडर मेंटेनन्स असं दाखवलं जात आहे। मे बी त्याच्यामध्ये काही अपडेट जे आहे ते होत आहे। यानंतर याच पोर्टलवर तुम्हाला फॉर्म जे आहे ते बघायला भेटतील आणि फॉर्म जेव्हा भरला, म्हणजे फॉर्म ज्या वेळेस चालू होतो तेव्हापासून साधारण 2 महिने आपल्याला वेळ भेटतो डिटेल फॉर्म भरण्यासाठी। म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, प्रॉपर वेळ मिळतो 2 महिन्यांचा। या 2 महिन्यांमध्ये पण जसं फॉर्मची डेट येते, फॉर्म कधी स्टार्ट होत आहे त्याची डेट जी आहे ती एक्झॅक्टली तुम्हाला या ठिकाणी सांगितली जाईल। जेव्हा फॉर्म येत आहे आणि तिथपासून फॉर्म कसा भरायचा, शेवटची डेट काय आहे, याबद्दलची सगळी माहिती आपल्या चॅनलला मिळेल। यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। यानंतर जे बाजूचं बेल आयकन आहे ते दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन त्याचे जे ते येत राहतील। ओके, चलो आता यात जर मी म्हटलं समजा पुढे अजून काय, आता हा ट्रेंड आहे बघा, आतापर्यंतच्या जेवढ्या पण एक्झाम झालेल्या आहेत नवोदय विद्यालयाच्या 2023 पासूनच्या, हा सगळा जुना ट्रेंड आहे, तो एकदा बघून घेऊ आपण। ऍप्लिकेशन फॉर्म जे ते साधारण जून जुलै म्हणजे जुलैच्या स्टार्ट मध्ये येऊ शकतात। इकडे 2025 मध्ये जर आपण बघितलं 31 मे 2025 ला फॉर्म आले होते। त्यानंतर 16 जुलै म्हणजे 25 मध्ये, म्हणजे साधारण 24 साठी 2024 मध्ये 16 जुलैला फॉर्म आले होते। 2023 मध्ये 19 जून आणि 2 जानेवारी अशा 2 फेजेस मध्ये जे आहे ते फॉर्म आलेले आहेत। मग जर मी म्हटलं समजा फेज 1 चा आपण विचार करता, आता फेज 1 जो असणार आहे ह्याची जी एक्झाम डेट आहे आणि याची जी फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती साधारण जुलैमध्ये असण्याचे चान्सेस बनतात। मॅक्झिमम आपले 16 जुलैच्या अगोदर फॉर्म भरायला सुरुवात होईल। फॉर्म भरण्याची सुरुवात ही 16 जुलैच्या अगोदरची असेल, ठीक आहे। आता यातला जर मी म्हणलं समजा साधारण एक्झाम डेट काय असतील, डिसेंबर 2026 जानेवारी 2027 यामध्ये साधारण ही एक्झाम जी आहे ती होऊ शकते। 13 डिसेंबरला म्हणजे 25 मध्ये झाली होती, 18 जानेवारीला झाली होती, नोव्हेंबरला झाली होती। मग या सगळ्यांचा विचार जर केला तर मॅक्स टू मॅक्स जानेवारीच्या एंड पर्यंत ही एक्झाम आपली व्हायला पाहिजे। आणि इथून पुढे जर आपण विचार केला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 6 महिने साधारण आपल्याला 5 ते 6 महिने आपल्याला अभ्यासासाठी प्रॉपर भेटतायत। मी म्हणाल बाकीचं फॉर्मची वेळ वगैरे बघण्यापेक्षा किंवा वाट बघण्यापेक्षा आतापासून आपण तयारीला लागलं पाहिजे। सिलेबस कंप्लीट करणं, त्या सिलेबसच्या सोबत सोबत प्रॅक्टिस करणं, ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। यावरून आपण असं म्हणू शकतो की फॉर्मची अपेक्षित डेट जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात यायला पाहिजे। डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये, मी मॅक्झिमम म्हणतो जानेवारी मध्ये एक्झाम असेल। एप्रिल महिन्यामध्ये सेकंड टप्पा जो म्हणतो आपण फेज 2 हा असायला पाहिजे। पण पात्रता काय असणार आहे, कोण ही परीक्षा देऊ शकतो, ही परीक्षा देण्यासाठी जर विद्यार्थी हा 5वी मध्ये शिकत असेल तर तो विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो। विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 या दरम्यान झालेला असला पाहिजे। म्हणजे 2015 1 मे पासून
तर 31 जुलै त्याचं समजा 1 ऑगस्ट 2018 ला जन्मतारीख आहे, तो अप्लाय करू शकणार नाही, किंवा 31 एप्रिल 30 एप्रिल या डेटला तो आहे जन्माला आलेला 2015 ला, तरी पण त्याला अप्लाय करता येणार नाही. ठीक आहे. सो जन्मतारीख जी आहे त्यानुसारच त्याचा जन्म जो आहे तो झालेला असावा. एकदाच अर्ज करता येतो, रिपीटर विद्यार्थ्याला ही संधी दिली जात नाही. अर्ज तुम्हाला फक्त एकदाच करता येतो आणि एकदाच परीक्षा देता येते. रिपीटर वगैरे असा काही प्रकार याच्यामध्ये नसतो. ठीक आहे. आणि या सगळ्यांचा विचार करता म्हणूनच आपलं मास्टर ज्युनियर घेऊन आलंय नवोदय विद्यालयासाठी एक स्पेशल डेडिकेटेड बॅच. ज्या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. जसं की 2 तासांची रेग्युलर टीचिंग असेल, सोबत प्रॅक्टिस साठी मटेरियल असेल, होमवर्क साठीची चेकलिस्ट असेल, सोबत सोबत एक्झाम्स असतील, मॉक टेस्ट असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला भेटतील. सध्या बॅचची फीस 3000 रुपये आहे, पण जर तुम्ही फर्स्ट 500 हा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला 500 रुपयांचा ऑफ त्यामध्ये मिळतो. ठीक आहे. बॅच कशी परचेस करायची, गुगल प्ले स्टोअरला गेल्यानंतर एक लिंक आहे की ज्यावरनं तुम्ही आपलं ऍप डाउनलोड करता, ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. डायरेक्ट त्या लिंक वरनं तुम्ही प्ले स्टोअर वरती जाता आणि ऍप डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त प्ले स्टोअर मध्ये गेले मास्टर ज्युनियर नावाचा ऍप सर्च करा, त्या ऍपला डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल केल्यानंतर जे त्याच्यामध्ये जी बॅच तुम्हाला पाहिजे ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. यामध्ये सध्या आपण जर बघितलं, बॅच मध्ये ऑलरेडी लेक्चर्स चालू झालेले, डेमो लेक्चर्स त्याच्यामध्ये आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता पुढचा मुद्दा, फॉर्म भरताना ताबडतोब काय काय डॉक्युमेंट लागतात. सगळ्यात पहिलं लागतं विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यानंतर विद्यार्थ्याची स्वाक्षरी आणि पालकांची स्वाक्षरी. ही कागदपत्र विशेष करून आपल्याला या ठिकाणी लागतात. विशेष काहीच नाही, मग फक्त एक काय, विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो आहे, तो ज्या वर्गामध्ये शिकतोय त्या वर्गाचा बोनाफाईड म्हणा किंवा एक लेटर जे म्हणतो आपण ते या ठिकाणी लागतं. या गोष्टी यामध्ये लागतात. डिटेल फॉर्म भरत असताना याच्याबद्दल डिटेल अजून जाणून घेऊ. अजून प्रवेशासाठी जेव्हा ऍडमिशन घ्यायचं आहे त्यावेळेस कोणती कोणती डॉक्युमेंट लागतात. सगळ्यात पहिल्यांदा लागतं तुमचं रहिवासी प्रमाणपत्र. रहिवासी प्रमाणपत्र हे तुमच्या जे तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणावरून मिळू शकतं. शहरी भागामध्ये जर म्हटलं तर सेतू जे आहे ती तुम्हाला मिळू शकतात. जन्म प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट जे म्हणतो आपण, ते शाळेमध्ये दिलेलं असतं बघा, मग ते ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट. जातीचा दाखला, ओबीसी साठी केंद्राच्या यादीनुसार आवश्यक, ओबीसी साठी जो आहे जिथं केंद्र असेल त्यानुसार ओबीसी लागत असेल तर ते पण लागेल. या ठिकाणी जातीचा दाखला, मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र, एनओसी जसं असतं तशा टाईप मध्ये फॉर्म सोबत एक फॉर्मॅट दिला जातो. त्या फॉर्मॅटनुसार मुख्याध्यापकांचं प्रमाणपत्र असतं की आमची काही हरकत नाहीये बाबा असं. ग्रामीण भाग किंवा शहरी भागात आहे त्याचं प्रमाणपत्र, आणि जर अपंग असेल तर अपंगत्वाचं प्रमाणपत्र. असे सगळे प्रमाणपत्र याच्यामध्ये लागतात. ठीक आहे. हे सगळे डॉक्युमेंट ऍडमिशनच्या वेळेस लागतील. काय टाळायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे. शेवटच्या दिवसाची वाट बघणं टाळायचं, पहिल्याच दिवशी पण फॉर्म भरणं टाळायचं. मग याला फॉर्म कसा भरायचा याचा आपला व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ व्यवस्थित बघा, त्याच्यानंतर फॉर्म भरा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर गायडन्स त्यातून मिळेल. ठीक आहे. काय करायला पाहिजे, पुरेसा वेळ घ्या, 2 महिने, त्यामुळे निवांत फॉर्म भरा, व्यवस्थित माहितीपूर्वक काळजी तपासा आणि शांतपणे फॉर्म सबमिट करा. शाळेतले शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील किंवा मास्टर ज्युनियर मधले कुणी शिक्षक असतील, या सगळ्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आपली हेल्पलाईन तर आहेच आहे, यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही जे फॉर्म भरायचा आहे तो कसा भरावा याबद्दल माहिती जी आहे ती तुम्ही यावरती कॉल करून घेऊ शकता. 92 72 10 70 50. ठीक आहे. यावरनं सुद्धा तुम्हाला ते कळेल. ठीक. मग आता फॉर्मची चिंता सोडून द्या आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. लगेच अभ्यासाला लागा. आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या व्हॉट्सअप ग्रुपवरती डेली फ्री मटेरियल जे आहे ते येत असतं. रोजच्या रोज अभ्यास करा मित्रांनो. आता जर तुम्ही प्लॅनिंगने रोजच्या रोज जर प्रॉपर अभ्यास केला तर भविष्यामध्ये याची काही अडचण येणार नाही. म्हणून आतापासून तयारीला लागा, चांगला अभ्यास करा. आताचा चांगला अभ्यास हे उद्याचं चांगलं यश असू शकतं. म्हणूनच ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.